जराही उन्हात न जाता फक्त 5 मिनिटात 50 पापड बनवू शकाल इतकी सोपी पद्धत. असे हे पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड जसे विकत मिळतात तसेच पापड आज आपण घरी बनवणार आहोत. मदतीला कोणी असो किंवा नसो, एकटे सुद्धा तुम्ही हे पापड सहज बनवू शकाल. पापड बघाल तर दुप्पट फुलतात. एकाच मिश्रणापासून पापड बनवा किंवा असा नायलॉन साबुदाणा. जे काम तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही बनवू शकता. थेंबभर तेलाचा वापर न करता तासनतास पापड लाटण्याची सुद्धा गरज नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही नायलॉन साबुदाणा आणि पापड बनवू शकता. साबुदाण्याचे हे पापड बघा छान खुसखुशीत होतात. नायलॉन साबुदाणा सुद्धा तितकाच खुसखुशीत होतो, जरासुद्धा तो आतमध्ये कच्चा राहत नाही. आजची ही अगदी साधी सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची. एकदा बनवा आणि वर्षभर खा. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणा घेतला आहे. वाटीने मोजून घेतलात तर 2 वाटी आणि जर कपाने मोजून घेणार असाल तर 4 कप साबुदाणा घ्यायचा आहे. शक्य असेल तर मोठाच साबुदाणा वापरा. बारीक साबुदाणा वापरायचा नाही कारण नायलॉन साबुदाणा सुद्धा बनवणार आहोत आणि जे बारीक साबुदाणा वापरून पापड बनवले जातात ते सुकल्यानंतर अजूनच बारीक होतात, म्हणून शक्य असेल तर असा मोठा साबुदाणा वापरा. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने यामध्ये पाणी घालायचं आहे. 2 वाटी साबुदाणा होता, त्यासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं. पाणी मात्र थंडच वापरलेलं आहे. गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा नाही. साबुदाणा भिजवण्यासाठी 6 ते 7 तास तरी लागतात. म्हणजे छान मोकळा सळसळीत साबुदाणा भिजला जातो. पाणी कमी यासाठी घालायचं कारण साबुदाणा भिजल्यानंतर एक दाणा आणि दाणा छान सुटसुटीत व्हावा यासाठी. जर ओलसर राहिला तर मात्र पापड असे दाणेदार होणार नाही. ते एकमेकांना चिकटले जातील आणि नायलॉन साबुदाणासुद्धा असा अखंड राहणार नाही. बघाल तर अगदी व्यवस्थित साबुदाणा भिजला आहे. साबुदाणा भिजल्यानंतर दुप्पट फुलतो. खिचडीसाठी जसं आपण साबुदाणा भिजवतो तसाच भिजवायचा. यामध्ये जास्तीचं पाणी मात्र घालायचं नाही. आता चांगला मोकळा करून घेतला, पण आपण 2 वेगळ्या रंगाचे पापड बनवणार आहोत. त्यासाठी थोडा साबुदाणा वेगळा काढून घेतला आहे. बरेच जण साबुदाण्याचे पापड बनवून नंतर वाफवतात, पण आज आपण अगदी वेगळी पद्धत बघणार आहोत. याला डबल बॉइलिंग मेथड म्हणतात. कारण साबुदाणा हा वाफेवर शिजवणार नाही, तर डबल बॉइलिंग करून आपण हा साबुदाणा शिजवणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 ते 3 तांबे भरून पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर जो साबुदाणा भिजवलेला आहे तो यावर ठेवून घ्यायचा. झाकण ठेवायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवून 5 ते 6 मिनिटं साबुदाणा चांगला वाफवून घ्यायचा. परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे सतत मिक्स करत राहायचा. त्याला छान अशी वाफ लागते. यामुळे साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही, असाच पांढरा शुभ्र राहतो. आपल्याला हा साबुदाणा ट्रान्सपरंट करायचा नाही, असाच पांढरा शुभ्र ठेवायचा आहे. त्यामुळे या वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वाफवून बघा. परत एकदा झाकण ठेवायचं आणि परत 5 मिनिटं वाफवून घ्यायचा. असंच आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी साबुदाणा वाफवून घ्यायचा. साबुदाण्यामध्ये हलकासा चिकटपणा यावा यासाठी. यामध्ये जर तुम्हाला वाटलं की फार कोरडा आहे, साबुदाणा व्यवस्थित वाफवला जात नाही, तर तुम्ही 3 ते 4 चमचे पाणी घालू शकता. साबुदाणा व्यवस्थित शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं तरी लागतात. काढून घ्यायचा आणि लगेचच पापड बनवायचे. बघाल तर जरासुद्धा ट्रान्सपरंट झालेला नाही, हलकासा त्यामध्ये चिकटपणा निर्माण होतो, ज्यामुळे पापड व्यवस्थित तयार होतात. असाच साबुदाणा हवा. बरं, मी पापड बनवताना मीठ वापरलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पाव चमचा मीठ घालू शकता. एकसारखे पापड व्हावे आणि पटकन तयार व्हावे म्हणून इथे बांगड्या घ्यायच्या आणि यामध्ये 1 चमचा हे मिश्रण घालायचं. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे एकसारखे पापड तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात. 5 मिनिटात तुम्ही एकटे 50 पापड बनवू शकाल इतकी सोपी पद्धत. लगेचच बांगड्या काढून घ्यायच्या आणि बघाल तर जरासुद्धा साबुदाणा वेगळा होत नाही. अशाच प्रकारे सगळे पापड बनवून घ्यायचे. आता जर तुम्हाला पापड बनवायचे नसतील तर हा अखंड साबुदाणा तुम्ही व्यवस्थित पसरवून ठेवला तर त्यापासून नायलॉन साबुदाणा बनवू शकता. अशाच पद्धतीने सगळे पापड बनवून घेतले. पण जो काही वेगळा साबुदाणा काढून ठेवला होता, त्यापासून आपण वेगळ्या रंगाचे पापड बनवणार आहोत. तर तो साबुदाणाही भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि इथे चिमूटभर खाण्याचा लाल रंग वापरला. यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित चांगला एकसारखा हलवून घ्यायचा. तुम्ही वेगवेगळे रंग वापरू शकता. इथे मी फक्त लाल रंग वापरला.
मिक्स करून घेतलं, की लगेचच डबल बॉईल करून घ्यायचं आहे. मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आणि पाणी चांगलं उकळतं हवं. त्यावर हे भांडं ठेवायचं. झाकण ठेवून सुरुवातीला 5 मिनिटं मध्यम आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं. मग एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालचा साबुदाणा आणि वरचा व्यवस्थित मिक्स होतो. एकसारखा साबुदाणा शिजला जातो. कमीत कमी 10 ते 12 मिनिटं तरी लागतात साबुदाणा व्यवस्थित शिजण्यासाठी, पण तो ट्रान्सपरंट होत नाही. त्यामुळे मी ही पद्धत वापरली आहे. बरेच जण आधी साबुदाण्याचे पापड बनवतात आणि नंतर वाफवून घेतात. त्यामुळे साबुदाणा ट्रान्सपरंट होतो. तुम्हाला जर वाटलं की मिश्रण फार कोरडं आहे, थोडासा ओलसरपणा हवा, तर 2 ते 3 चमचे यामध्ये गरम किंवा कोमट पाणी वापरायचं. थंड पाणी घालायचं नाही. चांगलं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये हलकासा ओलसरपणा येतो आणि लगेचच पापड तयार करू शकता. एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल, तर अगदी सावलीत पंख्याच्या हवेखाली सुद्धा पापड सुकतात. सुकल्यानंतर बघा किती परफेक्ट पापड तयार झाला आहे. अगदी विकत मिळतात तसेच पापड आज आपण तयार केलेत. एकाच मिश्रणापासून वेगवेगळ्या रंगाचे पापड बनवू शकता आणि पापड बनवायचे नसतील तर नायलॉन साबुदाणा. हा साबुदाणा फक्त पसरवून ठेवायचा, याचे पापड बनवायचे नाही, की असा नायलॉन साबुदाणा तयार होतो. जर पापड बनवण्याचा कंटाळा येत असेल, तर मात्र तुम्ही नायलॉन साबुदाणा बनवू शकता. लगेचच तळूनही बघूया. पण तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग पापड असो किंवा नायलॉन साबुदाणा मस्त छान फुलतो. बघाल तर अगदी परफेक्ट असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. विकतच्या गोष्टी आणून खाण्यापेक्षा घरीच तुम्ही थोडासा वेळ काढून हे पदार्थ बनवून वर्षभर खाऊ शकता. पापडही तळून बघूया. बघाल तर दुप्पट फुलतात. रंगीबेरंगी हे साबुदाण्याचे पापड बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत. एकटे जरी असाल तरीसुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. दरवर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये तेच साबुदाणा बटाट्याचे पापड खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. कोणताही जास्तीचा पसारा न करता आणि जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही. फक्त आणि फक्त साबुदाण्याचा वापर करून बनवलेले हे वर्षभर साठवणीचे पदार्थ. बनवायला जितके सोपे आहे, खायला तितकेच चविष्ट. आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या? कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.